सकाळच्या वेळेला जर ऑफिसला जायला आपल्याला वेळ होत असेल किंवा वेळ झालेला असेल आणि वेळ झाल्यानंतर आपला वाद निर्माण होतो आणि वाद निर्माण झाल्यानंतर आपण आपल्या मनामध्ये अपराधीपणाची भावना असते आणि आपण गडबडीत जायला निघतो आणि गडबडीत जात असताना त्याच वेळेला सिग्नल पडतो आणि मग सिग्नल काय एक एक मिनिट किंवा जास्तीत जास्त 1.5 मिनिटाचा किंवा अर्धा मिनिटाचा असणार असतोय. परंतु आपल्या मनामध्ये मात्र आपली आगपाखड सुरू होते आणि आपण कारण नसताना सरकारला किंवा त्या यंत्रणेला त्या ठिकाणी दोष देत असतो. परंतु काही लोक असे असतात, त्या सिग्नलमध्ये देखील आनंद लुटत असतात. मग एखादं गीत ऐकत असतात किंवा इकडं-तिकडं निसर्ग पाहत असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे पाहत असतात. मग यातलं आपण काय घ्यायचं ते आपण ठरवायचं. कारण मन कशासारखं आहे? बागेसारखं आहे आणि किंवा ते सुपीक अशा शेतासारखं आहे. आता आपल्याला माहित आहे, आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी फुलं असतात आणि त्याच्यामध्येच तण उठलेलं असतं. आपण काय करतो पहा, तण काय उठण्यासाठी आपण त्याचे बिया पेरलेल्या नसतात किंवा कोणत्याही प्रकारचं रोपण त्या ठिकाणी केलं नसतं. तण आपोआप येत असतं. तसं आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार आहेत, नकारार्थी विचार आहेत, संशयाचे विचार आहेत आणि कारण नसताना ट्रेस देणारे जे विचार आहेत, ते आपोआप येत असतात. मग ज्यावेळेला एखादा शेतकरी किंवा एखादा माळी काय करतो पहा, नुसता ते तण उपडतो आणि त्या ठिकाणी असणारी जी रोपं आहेत, त्या रोपांना मस्तपैकी लागवड देत असतो किंवा त्याच्या अवतीभोवती खुरपं फिरवत असतो. त्या पद्धतीनं दररोजच्या जीवनामध्ये आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असेल, असे अनेक लोक म्हणजे असे अनेक प्रकारचं तण आपल्या मनामध्ये येत असते. मग ते तण जे आहे, जसं आपण मागं पाहिलं पहा, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं, आपल्या मनामध्ये येणारा जो विचार आहे, तो विचार कसा असायला पाहिजे? पाहुण्यासारखा असायला पाहिजे. त्या पद्धतीनं आपल्या बागेमध्ये जसं तण येतं, ते तण आपण मस्तपैकी उपडून किंवा ते खुरप्यानं आपण काढून बाजूला सारतो आणि आपली बाग किंवा आपलं शेत किंवा शेतामध्ये असणारं जे पीक आहे, ते पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं जोमदार येईल, यासाठी प्रयत्न करत असतो. तसं आपलं मन कसं जोमदार होईल, आपलं मन कसं उत्साही होईल, आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे निगेटिव्ह विचार येणार नाहीत. ते कायम पॉझिटिव्ह असतील. प्रत्येक गोष्टीकडे पाहत असताना आपण सकारात्मक पाहू. हे कधी शक्य आहे, जर आपल्या मनामध्ये येणारे जे वाईट विचार आहेत, ते विचार आपण बाजूला काढून टाकले, तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आता मन कसं शांत ठेवायचं पहा. आता मन शांत ठेवायचं असेल, तर आपण एक उदाहरण घ्यायचं, पाण्याचं उदाहरण घ्यायचं. आता पहा, पाणी पावसाळ्याचे दिवस आहेत. अनेक ठिकाणी धो-धो पाऊस पडतो. नद्यांना पूर येतो. मग ज्यावेळेला पाणी नदीतून वाहत असतं किंवा कुठून देखील वाहत असतं, त्यावेळेला ते प्रत्येक दगडाशी भांडण करत बसत नाही. काय भांडण करते बघा? करत नाही ते. तसं आपल्या मनामध्ये जे विचार येतात, ते विचार चांगले असतील, तर आपण मनात ठेवायचे. त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि जर विचार वाईट असतील, तर ते विचार आपल्या मनातून ताबडतोब काढून टाकायचे. जसं पहा, नदी वाहत असताना प्रत्येक दगडाशी भांडण करत नाही, तर कोणताही अडथळा निर्माण झाला, कोणताही वाद निर्माण झाला, तर काय करत असते पहा, ती आपला मार्ग बदलते, आपला वेग बदलते आणि आपला आकार देखील बदलत असते. म्हणून आपण मनाला पाण्यासारखं शांत ठेवायला पाहिजे, लवचिक ठेवायला पाहिजे. आता लवचिक ठेवायला पाहिजे म्हणजे काय पहा, एखाद्या दररोज काय आपल्या सगळ्या आपल्याला भेटणारी लोकं असतील, ऑफिसमध्ये घडणारा एखादा प्रसंग असेल,
घरामध्ये घडणारा एखादा प्रसंग असेल, बाहेर घडणारा एखादा प्रसंग असेल, ते सगळे प्रसंग काय आपल्या मनासारखे असणार नाही. म्हणून काय आपण दुःखी, कष्टी, नाराज व्हायचंय काय? डिप्रेशन मध्ये जायचंय काय? स्ट्रेस घ्यायचाय काय? नाही. ज्या त्या परिस्थितीमध्ये जसं एखादी घटना घडलेली असेल, त्या घटनेनुसार आपण वागायचं आणि तिथंच आपण त्याला फुल स्टॉप द्यायचा. कारण परिस्थिती जितकी मोठी असते, तितकीच आपण प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. जर एखाद्या वेळेला परिस्थिती छोटी असेल, तर आपण प्रतिक्रिया देत असताना ती आपण मोठी देऊन उपयोग नाही किंवा कधी काळी आपण ती कमी देऊन पण उपयोगाची नाही. म्हणजे परिस्थितीनुसार आपण प्रतिक्रिया द्यायला पाहिजे आणि प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी जर आपण प्रतिसाद दिला, तर सगळ्यात गोष्ट चांगली होऊ शकेल. कारण ज्यावेळेला आपण प्रतिसाद देतो, त्यावेळेला आपण प्रत्येक गोष्टीकडं पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहत असतो. जसं पहा, नदीच्या काठावरती किंवा एका तलावाच्या काठावरती जाऊन तुम्ही बसलाय. त्या तलावातलं पाणी शांत आहे आणि तुम्ही त्यामध्ये एखादा दगड टाकला, तर तो दगड किती जोरानं टाकलाय, त्याच्यावरती त्याची वलय अवलंबून असणार आहे. तसं आपल्या मनामध्ये आपण विचार करत असताना, आपण एखादी गोष्ट घेत असताना, आपण देखील काय करायला पाहिजे पहा, जितक्या पद्धतीनं एखादी क्रिया घडलेली आहे किंवा जितक्या वेगाने एखादी क्रिया घडलेली आहे, जितक्या जोरात घडलेली आहे, त्या पद्धतीनंच आपल्या मनामध्ये देखील तशा प्रकारची वलय निर्माण करायला पाहिजे. मी एखादा दगड टाकला, मोठा दगड टाकला म्हणून काय त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये त्सुनामी निर्माण होणार नाही किंवा त्सुनामी उत्पन्न होऊ शकणार नाही. कारण आपण मोठ्या दगडासारखं मोठा दगड टाकल्यानंतर जी वलय निर्माण होणार आहेत, ज्या वेव्हज निर्माण होणार आहेत, त्या सतत आपणाला अस्वस्थ करणाऱ्या असणार आहेत. मग दररोजच्या जीवनामध्ये तुम्हाला अस्वस्थ करणारे अनेक प्रसंग घडत असतात. म्हणून काय आपण कायम अस्वस्थच राहायचंय काय? आपणाला स्वस्थ राहायचंय. आपणाला शांत राहायचंय. आणि जर शांत राहायचं असेल, स्वस्थ राहायचं असेल, तर आपणाला अशा शतायुषी फॅमिलीची गरज आहे. कारण ह्या फॅमिलीमध्ये आपण जे एक्सपिरियन्स ऐकतो असतो पहा, त्या एक्सपिरियन्स दिवसभर आपल्याला एक प्रकारची प्रेरणा देत असतात. एक प्रकारचं मोटिव्हेशन देत असतात. कारण ज्यावेळेला आपल्या प्रतिक्रिया छोट्या-छोट्या गोष्टीतून आपण फार नर्व्हस होतो. उदाहरणार्थ पहा, सकाळी उठला आणि एखादा WhatsApp आपण पाहतो आणि WhatsApp पाहत असताना पहा, समजा एखाद्यानं तुमच्या कशाला लाईक केलं नसेल किंवा तुम्हाला एखादा मेसेज पाठवला नसेल, तर तुमच्या मनामध्ये 100 कथा सुरू होतात. मग हे असं का झालं असेल? त्यानं का मेसेज पाठवला नसेल? त्यानं का लाईक केला नाही? त्यानं का हे केलं नाही? आणि याच्यामुळं आपण दिवसभर डिस्टर्ब होतो आणि आपला दिवस संपूर्ण खराब जातो. हे जर जायचं नसेल, तर आपण आपल्या मनाला स्ट्राँग करायला पाहिजे आणि त्याच मनाला आपण पाण्यासारखं शांत करायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला पहा, मन कसं असतंय? मन कंटिन्युअस वादळासारखं बनत असतंय. मग ते आता योगामध्ये आलेले 4, 5, 6, 7, 8, 10 वर्षाचे अनेक लोक असतील. जे 10 वर्षाचे लोक असतील, त्यांचं मन त्यांच्या हातामध्ये आलं असणार आहे. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये वादळं कमी निर्माण होतात. जे नुकतेच आलेत, ते आता अशा मार्गावरती आहेत, की एखादं वादळ निर्माण झालं, तरी देखील ते शमवण्याचा प्रयत्न ते करू शकतात. परंतु दॅट इज अ बाय प्रॅक्टिस. ही गोष्ट काय आपल्याला एका दिवसात येणार नाही. हे आपण प्रॅक्टिसनं करणार आहोत. कारण मन ज्यावेळी वादळासारखं बनतं, त्यावेळेला आपल्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी काय होत असतात, त्रासदायक ठरत असतात. दुसऱ्या बाजूला तुम्हाला माहित आहे ब्रुसली. ब्रुसलीचं एक वाक्य होतं. तो काय म्हणायचा पहा, "बी वॉटर माय फ्रेंड." म्हणजे आपण पाण्यासारखं किंवा पाण्याबरोबर मैत्री करायला पाहिजे. म्हणजे पाण्याचं जसं वाहन असतं. आता पाणी कसं असतं पहा, पाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं असतं. उदाहरणार्थ पहा,
जर पाणी घट्ट झालं तर त्याचा बर्फ निर्माण होतो. दुसऱ्या बाजूला जर पाणी एखाद्या कपामध्ये घातलं तर त्याचा आकार बदलतो. पाणी एखाद्या पेल्यामध्ये घातला तर त्याचा आकार बदलतो. नदीमध्ये वाहत असताना त्यावेळेला त्याचा आकार वेगळा असतो आणि तेच पाणी काही वेळेला नदीनं मध्ये अतिशय वेगानं वाहत असतं, तर काही वेळेला संथ वाहत असतं. धबधब्याच्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी ते जोरानं वाहत असतं आणि जर ढगात गेलं पाणी तर ते हलकं बनलेलं असतं. म्हणजे परंतु या ठिकाणी पाण्याचा मूळ स्वभाव जो आहे, तो मूळ स्वभाव बदलत नाही. परंतु त्या पाण्याचा आकार बदलतो. यावरून आपण काय घ्यायचं आहे, आपल्या मनामध्ये आपण कोणत्या भागामध्ये आहोत, कोणाच्या सान्निध्यामध्ये आहोत, कोणत्या प्रकारचा आहार घेतो. आहार सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण जसा आहार असेल, तसं आपलं वर्तन असेल. जे लोक दररोज फ्युएल घेतात, त्यांना माहिती असेल त्यांच्यामध्ये जसा ड्राफ्टिक चेंज झालेला असेल, मग आताच आपण एक्सपिरियन्स ऐकला दीदींचा पहा. तर हा जो चेंज आहे, हा चेंज हळूवारपणे आपल्या मनामध्ये होत असतो आणि आपलं मन एक दृढ बनत असतंय किंवा शक्तिशाली बनत असतं. दुसऱ्या बाजूला पहा, जे मन आहे, ते मन आपण ओंकाराच्या माध्यमातून असेल, प्राणायामाच्या माध्यमातून असेल, योगाच्या माध्यमातून असेल किंवा चांगले विचार ऐकण्याच्या माध्यमातून असेल, आपलं मन काय होते पहा, स्वच्छ होते. ज्यावेळेला मन स्वच्छ होतं, त्यावेळेला आपोआपच तुमचे विचार देखील स्वच्छ होतात. आणि ज्यावेळेला विचार स्वच्छ होतात, त्यावेळेला तुम्ही घेतलेला निर्णय हा देखील स्वच्छ असतो आणि घेतलेला निर्णय ज्यावेळेला स्वच्छ असतो, त्यावेळेला कृती देखील तुमची स्वच्छ असते आणि ज्यावेळेला कृती स्वच्छ होते, त्यावेळेला आपोआपच तुमचं जीवन स्वच्छ होतं. म्हणजे एकंदरीत आपण अशा लोकांच्या सान्निध्यामध्ये आहोत, ज्या मार्गावरती म्हणजे जसं अनेक लोक आज वारीच्या माध्यमातून पांडुरंगाला भेटायला जात आहेत. तसं आपण आपलं जीवन सफल, आपलं मन सदृढ, आपलं मन खंबीर, आपलं मन पाण्यासारखं. कारण पाण्यामध्ये कुठला रंग मिसळाल तसं ते आपल्याला पाणी दिसत असतं. तसं दिसत असलं तरी देखील त्याचा पातळपणा आहे, तो कायम स्वभाव त्याचा एक फिक्स आहे. तसं आपल्या देखील आपण देखील शतायुषी फॅमिलीच्या मार्फत, शतायुषी फॅमिलीतून योगाच्या मार्फत आपलं मन देखील आपण काय करायचंय पहा, पाण्यासारखं स्वच्छ करायचं. कारण ज्यावेळेला आपण एखादं कमळ फुललेलं पाहतो, मग ज्या ठिकाणी कमळ फुललेलं असते पहा, त्या ठिकाणी काय पहा, आजूबाजूला असणारं पाणी किंवा आजूबाजूला असणारे घाण आपण पाहतो. कमळ फुलत असताना तुम्ही पहा, अशाच ठिकाणी ते फुललेलं असतं. परंतु ते कमळ बघतंय का कधी आजूबाजूला? ते बघत नाही. त्या ठिकाणी ते आपलं काम निवांतपणे करत असतंय किंवा फुलण्याचं काम करत असतंय. लोकांना एक प्रकारे आकर्षित करण्याचं काम करत असतंय. तसं त्या पद्धतीनं समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक आपल्याला भेटतील. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे तुम्हाला शाब्दिक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे निगेटिव्हनेस पाहायला मिळतील. आपण मात्र प्रामाणिकपणानं काय करायचंय पहा, जे आपल्या मनामध्ये आहे, जी स्वच्छता आहे, आपण एक पॉझिटिव्ह विचार घेऊन त्या ठिकाणी जायचं असतो आणि कमळासारखं आपण देखील पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. कारण कमळ, चिखल, तिथलं वातावरण हे सगळं निगेटिव्ह आहे. आता पहा, बाहेर पडल्यानंतर असेल, कुठं पण गेल्यानंतर असेल, तुम्हाला 100 मध्ये 75 पेक्षा जास्त विचार निगेटिव्ह ऐकायला मिळतील. पॉझिटिव्ह विचार ऐकायला मिळणार नाहीत. परंतु त्या निगेटिव्ह मधून देखील आपण आपलं मन पाण्यासारखं शांत ठेवायचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण मन कसं शांत ठेवायचं असेल, हे जर करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला योगा करावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ओंकार मंत्र देखील म्हणावे लागतील. कारण ज्यावेळेला आपण अशा प्रकारची कृती करत असतो, त्यावेळेला एक घटना घडत असते पहा. कारण पाणी जे आहे, ते पाणी कसं असणार आहे? जिसमें मिलाये वैसे असणार आहे. तसं आपला विचार देखील तसा असायला पाहिजे. जपानमध्ये जे
समुराई युद्ध खेळायचे पहा. ते युद्ध खेळत असताना काय करायचे, पहिल्यांदा त्यांना कशा प्रकारचं शिक्षण दिलं जायचं, तर पहिल्यांदा त्यांना शांत बसायचं शिक्षण दिलं जायचं. कारण शांत बसल्यानंतर मनामध्ये जो विचार चांगला येईल, त्याच्यानंतर त्यांच्या हातामध्ये तलवार दिली जायची आणि त्याच्याकडून ते युद्ध करू शकतील. परंतु आता आपल्याला माहित आहे, आपण शांत कधी असतो, मला वाटतंय 87 फॅमिली सारख्या फॅमिलीमध्ये असणारे लोकांनाच माहिती आहे शांतता म्हणजे काय आणि आपलं मन कसं शांत आहे. बाहेर तुम्ही पडला, बाहेरच्या अनेक लोकांचं तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन पहा, त्यांना मन काय, शांत काय, कसं काय, काही नाही. कायम सतत गडबड असेल, स्ट्रेस असेल, शरीराकडे कधी बघितले नसेल. मी परत परत सांगतो पहा, योग निद्रेच्या वेळेलाच आपण पायाच्या करंगळीचा विचार करतो. अन्यथा किती जण लोक विचार करतात हो पहा, अतिशय मोजके लोक त्या पायाच्या करंगळीचा विचार करतात. ज्या वेळेला आपण काहीतरी लागतं त्या करंगळीला, त्याच वेळेला आपल्या मनामध्ये विचार येतो. तसं मन कसं आहे, आपण सकाळी उठल्यानंतर काय करतो, आपलं घर मस्तपैकी स्वच्छ करतो. करतो का नाही पहा, आपली खोली स्वच्छ करतो. काही वेळेला आपलं कपाट स्वच्छ करतो. दुसऱ्या बाजूला आपण बऱ्याच वेळेला दिवाळी असेल, दसरा असेल, सगळं स्वच्छ करून सगळं जे गार्बेज आहे, जो कचरा आहे, तो कचरा आपण बाहेर टाकतो. म्हणजे सगळं स्वच्छ झालं. तसं दररोज आपल्या मनाला स्वच्छ करायला पाहिजे. आणि दररोज जर मनाला स्वच्छ करायचं असेल, तर तुम्हाला एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे योग. एकमेव पर्याय आहे चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहणं. एकमेव पर्याय आहे आपलं मन आपल्या ताब्यात ठेवणं. आपलं मन पाण्यासारखं निर्मळ करणं. पाणी निर्मळ असतं, पाणी अमृत असतं. तसं आपलं मन असायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या गोष्टींचा अतिशय बारीक विचार करत असतो, त्यावेळेला आपल्याला समजतंय मन कसं असायला पाहिजे. कारण त्या मनाला जसं तुम्ही खेळवाल, तसं ते मन खेळत असतं. जसं म्हणून मी म्हणतो पहा, त्या मनामध्ये असणारं जे गार्बेज आहे, जो कचरा आहे, तो कचरा आपण दररोजच्या दररोज वॉश आउट करायला पाहिजे. दररोजच्या दररोज बाहेर काढून टाकायला पाहिजे आणि हे आपण ओंकार साधनेच्या माध्यमातून, प्राणायामच्या माध्यमातून किंवा योगाच्या माध्यमातून करत असतो. जर तुमचा कचरा दररोज जर बाहेर पडला नाही, तर काय होणार आहे पहा, एक दिवस आपल्याला ट्रेस, मग आणि मग मग बीपीची गोळी सुरू, मग आणखीन काय काय सुरू, मग आणखीन सगळ्या व्याधी सुरू. म्हणून आपणाला जो कचरा आपल्या मनामध्ये आहे, तो आपण दररोजच्या दररोज काढून टाकायला पाहिजे. तो एक्सप्रेस करायला पाहिजे. एखाद्या माणसाच्या समोर एक्सप्रेस करायला पाहिजे किंवा तुम्हीच तो कचरा कसा बाहेर काढून टाकता येईल, हे आपण पाहिलं तर निश्चितच आपलं मन निर्मळ होईल. आपलं मन स्वच्छ होईल. मन स्वच्छ, विचार स्वच्छ, विचार स्वच्छ, निर्णय स्वच्छ, निर्णय स्वच्छ, कृती स्वच्छ, कृती स्वच्छ, तर आपलं जीवन स्वच्छ. आणि आपलं जीवन जर स्वच्छ असेल, तर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे वेगळा असेल. लोक तुमच्याकडे एक मॉडेल म्हणून पाहतील, आदर्श म्हणून पाहतील आणि आपण त्या लोकांना इन्स्पिरेशन देऊन प्रेरणा देऊ शकतो आणि आपल्याबरोबरच त्यांचं मन देखील आपण सदृढ करू शकतो. थँक यू. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅप करू आपण धनाजी सरांसाठी. कारण स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर या मनाला पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. हळूहळूच त्याच्यावर पैलू पाडावे लागतील. कारण ते नको त्या गोष्टींमध्ये, नको त्या विचारांमध्ये, नको त्या लोकांमध्ये आणि नको त्या कृतीमध्ये अडकून बसलंय. पण त्याला आपल्याला समजून घ्यायला, कारण त्याच्यात इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. ते मनानं जर ठरवलं ना, तर तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी करून घेता येतात. पण आपण त्या मनाला समजून घ्यायला पाहिजे. आणि स्पेशल काय आहोत आपण, तर त्याच मनाला समजून घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सगळ्याच आपल्याकडे आहेत. पण त्याच्यासाठी नुसता हातात असून उपयोगी नाही आहे, तर त्याचा वापर